आज आपण बनवतोय रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका। त्यासाठी मी तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ घेतली। हे आता आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात। डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊयात। डाळ इथं आपली आता स्वच्छ धुवून झाले। आता आपण कुकर गॅसवरती ठेवूयात। आता त्याच्यामध्ये घालणार आहे आपण एक छोटा चमचा हळद, थोडे खडे मसाले, 1 चमचाभर तेल। आता याला 4 शिट्ट्या करून घेऊयात। डाळीला तडका करण्यासाठी काय काय साहित्य लागते आता आपण बघूयात। मी तर 2 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, आलं थोडंसं किसणीने क्रश करून घेतलंय, लसूण पण सेम पद्धतीने थोडासा क्रश करून घेतलाय। आता कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेऊयात। कांदा चिरताना एकदम तो बारीक चिरायचा, म्हणजे पटकन भाजला जाईल। हा दाल तडका आपण एकदम सोपे पद्धतीने बघतोय, म्हणजे जे बॅचलर राहत असतील त्यांनाही बनवायला खूप सोपा जाईल। याच पद्धतीने आता टोमॅटो सुद्धा कट करून घेऊयात। टोमॅटो सुद्धा छान बारीक असा चिरून घेऊयात। टोमॅटो स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून मगच चिरायचा। टोमॅटो पण आपला मस्त असं बारीक इथून चिरून झाला। कुकरला अजून वाफ आहे, थोड्या वेळाने आपण डाळीला फोडणी करूयात। इथं आपली डाळ पण व्यवस्थित शिजवून झाली। आता आपण तडका मारून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवरती इथं कढई गरम करायला ठेवले। आता फोडणी घालून घेऊयात। फोडणी घालण्यासाठी आधी थोडंसं कढईमध्ये तेल टाकूयात आणि मग त्याच्यावरती तूप टाकूयात, जेणेकरून पहिल्यांदा जर तूप टाकलं तर ते तूप जळू शकतं। ह्याच्यासाठी थोडंसं तेल आणि थोडंसं तूप अशी फोडणी करूयात आपण। कढईमध्ये तेल ऍड केले, आता 1 चमचाभर तूप ऍड करूयात। थोडंसं तूप मेल्ट झालं की त्यात थोडंसं शहाजिरे घातलं की आपले रेग्युलरचे जे नेहमी फोडणीला जिरे वापरतो ते दोन्ही घालून घ्यायचं। बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात। कांदा भाजत आला की त्याच्यामध्ये क्रश केलेलं आलं आणि लसूण घालून घेऊयात। तेही छान कांद्याबरोबर परतून घेऊयात। आल्याचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे खाताना ते दाताखाली कच्चं लागणार नाही। कांदाही छान आपला आता भाजत आलाय।
हा दाल तडका आपण कमीत कमी साहित्यात घरच्या घरी खूप टेस्टी बनवू शकतो. त्यासाठी बाहेर जाऊन खाण्याची काहीही गरज नाही. घरीच बनवा आणि खा. कांदा आपला छान भाजत आलाय. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूयात. टोमॅटो छान मिक्स करून घेऊयात. टोमॅटो पटकन भाजला जावा त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मीठ ॲड करूयात. डाळीनुसार त्यात मीठ ॲड करायचं अंदाजानुसार. व्यवस्थित सगळं परतून घेऊयात. मीठ टाकल्यानं काय होतं, टोमॅटो पटकन भाजला जातो. आता आपण ह्याच्यात थोडी हिरवी मिरची आणि कढीपत्ता ॲड करूयात. थोडा कढीपत्ता आपण वरून तडक्यालाही वापरूयात आणि थोडा आत्ता घालून घेऊयात. ज्याने कढीपत्त्याचा छान असा सुगंध आणि चव डाळीला लागेल. ते आता छान मिक्स होत आले. आता ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. डाळ घालून व्यवस्थित मिक्स करूयात. डाळ ही आपली छान शिजलेली आहे. डाळ आता सगळ्या मसाल्यांबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकताय कलर खूप सुंदर आलाय. टेक्स्चर ही खूप छान आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. आता ह्याला एक उकळी काढून घेऊयात आणि ह्याला तडका मारूयात. उकळी येईपर्यंत थोडीशी वाट बघूयात. डाळीला छान उकळी आली. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आता घालून घेऊया, जेणे दाल तडक्याची टेस्ट अजून छान लागेल. ते म्हणजे कसुरी मेथी थोडीशी क्रश करून घालायची आणि वरून घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. छान असं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. कोथिंबीर घातल्यानंतर बघू शकता कलर याला खूप सुंदर आलाय. आता आपण ह्याला तडका मारून घेऊयात. तडक्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. तडका मारण्यासाठी एक भांडं गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलंय. तूप चांगलं गरम होऊन द्यायचं. तडक्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण. मोहरी, थोडीशी कलरसाठी मिरची पावडर, कढीपत्ता आणि 2 सुक्या मिरच्या. तूप छान गरम झालंय. आता त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात. मोहरी छान तडतडून द्यायची. मोहरी छान तडतडली की ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि बाकीचे मसाले घालून घ्यायचे. आता घालून घेऊयात कढीपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या, थोडीशी मिरची पावडर.
व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तडका आता डाळीवरती घालून घेऊयात. असा आवाज झाला पाहिजे तडका मारल्यावर, तर तो तडका व्यवस्थित होतो. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकताय छान असा आपला दाल तडका तयार झालाय. हा तुम्ही चपाती, भाजी, भाकरी कशासोबतही खाऊ शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.